माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांनो, तसेच महाराष्ट्रातील सर्व संविधानवादी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्यायाला मानणाऱ्या लोकांनो आणि भारतातील सर्व संविधानवादी लोकांनो आणि 90% जे मूल निवासी SC ST OBC गरीब बहुजन समाजाच्या लोकांनो, बघा दादांनो, आमच्या देशाचा इतिहास हा हे जे आर्य 5000 वर्षापासून आलेले आहेत, यांनी 10व्या मौर्य राजा जो बुद्धाचं विचाराने चाललेला विचाराने पूर्ण अखंड भारता देशामध्ये राज्य करत होता आणि असा हा बुद्धाला मानणारा 10वा मौर्य राजा हा राज्य करत होते आणि आमच्या देशामध्ये बुद्धाचं धर्माचं प्रसार करणारे विचारांचे हे त्यांचे बुद्ध प्रचारकसुद्धा होते. पण बघा दादांनो, आर्य विदेशी यहुदी कोणी म्हणतात 3000 वर्ष अगोदर हे भारतात आलेत आणि दादांनो, यांचा जो हेड होता बुरोदत्त, आमचा हेड होता, यांचा हेड पुष्पशृंग यांनी बुरोदत्त जो मौर्य वंश नागवंशी बुद्धाला मानणारा राजा, त्याची कपट बुद्धीने आर्य विदेशी ब्राह्मण यहुदी जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर लोकांनी मिळून त्याची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर जे बुद्धचे प्रसारक होते त्यांची यांनी डोकं कापून शराव नदीमध्ये टाकलं. आणि दादांनो, या कोर लोकांनी बघा किती कोर लोक हे नाझी लोक युरेशियातनं आलेले आणि दादांनो, यांनी त्या लोकांचं हत्या करणं सुरू केलं, डोकं कापून शराव नदीत टाकलं. आणि काही बुद्धाचे प्रचारक हे बिचारे जिकडे रस्ता मिळाली, कोणी जापानला गेले, कोणी थायलंड कोरिया, जिकडं वाटलं तिकडं पळून गेलेत. आणि यांची कुर्ता बघा दादांनो, यांनी आपल्या मनाप्रमाणे जाती व्यवस्था तयार केली. ब्राह्मण हा ब्रह्माच्या तोंडातनं, हा जो क्षत्रिय आहे यांनी शेती करायची, हा बाहोतनं, आणि बेंबीतनं हे वैश्य यांनी धंदा करायचा. पण ह्या 2 वर्गाने म्हणजे शेती केल्यानंतर तुमचं शरीराची ताकद येते, पण शिक्षण शिकायचं नाही. पण हा जो आर्य विदेशी ब्राह्मण जे म्हणत ते त्याने शिकायचं, ते करायचं आणि त्याचा ताकदीचा उपयोग करून जर शूद्र लोकांना जर मारायचं असेल त्याचा उपयोग करायचा. आणि अशा पद्धतीने या देशातील मूल निवासी SC ST OBC गरीब बहुजन समाजाच्या लोकांचा 90% मुलांनी 7000 जाती बनवल्यात आणि हे बॅचलर आलेले होते. यांनी बहुजनांची 3 वर्षाची पोरगीपासून तर कुठलीही मुलगी असो, यांना जी पसंत आहे तिच्यासोबत बलात्कार करतील, अत्याचार करतील, ती मेली तरी तुम्ही लोकांनी एक शब्दसुद्धा बोलायचं नाही. आणि सगळ्या बायका आमच्या. आणि अशा पद्धतीने यांनी अतिशूद्र लोकांना, हे जे सकाळीपासून संध्याकाळपासून संडास करतील ते SCच्या लोकांना सकाळी उठून उचायला लावायचे अतिशूद्र. आणि दादांनो, शूद्र अतिशूद्र लोक आणि या देशातले 90% मूल निवासी लोक यांचं यांनी 5000 वर्षांपासून शोषण केलं, हजारो वर्षापासून शोषण केलं. हा भागवत, हा आर्य विदेशी यहुदी आतंकवादी देशद्रोही संघटन RSS, काँग्रेस जनसंघ, आजची BJP काँग्रेस अलायन्सचा हेड, जे आतंकवादी पार्टीज काँग्रेस BJP जे यहुदी लोकांची संघटना आहे, ब्राह्मण क्षत्रिय लोक आणि हे आमच्या महाराष्ट्रातले निजामी लोक क्षत्रिय हे इतके क्रूर आहेत की हे लोक आमचं शोषण करून आमचं डोकं हे पशुपक्ष्याचं खालच्या स्तराला आणून ठेवलं. आणि बघा नो दादानो, 10व्या सदीमध्ये आमच्या देशामध्ये संतांची क्रांती व्हायला सुरुवात झाली. आणि बघा दादांनो, बाहेरनं जे पण आलेले आहेत त्यांची यांनी मदत करायची आणि या 90% लोकांचं, यांच्या आया बहिणींचं भोग करून त्यांच्यावर बलात्कार, खून करणे, आमचं खून करणे, शिक्षणाचा अधिकार नाही आणि डोकं पशुपक्ष्यासारख्या पेक्षा खालच्या स्तराला नव्हतं. पशुपक्ष्यालासुद्धा कळतं आहे की हे चिकनचं पीस आहे, हे प्लॅस्टिकने तयार केलं आहे की दगडानं. पण आमच्या ब्रेनला याने एवढं हॅमरेज केलं की आमची बुद्धी पशुपक्ष्यापेक्षा खालच्या स्तराला. आणि जे पण आले
त्यांची यांनी चमचीगिरी केलेली आहे. कारण तुमच्या घरी जर पाहुणा आला तर तुमची ऐकणारच आहे. तर हे हजारो वर्षापासून या 90% लोकांचं शोषण करून आणि हे स्वतःला मालक समजतात. आणि जे क्षत्रिय राजे आहेत यांना मेहनत करणे आणि दादांनो त्यांनी 10-10 बायका केल्यात आणि त्यांना हिशोब नाही माहीत. हे बिचारे लढाई लढायचे. आणि दादांनो हे यांच्या घरात अंधविश्वास, कारण हे 3 कोटी होते. आमच्या बायका अंधविश्वासी, कारण बाया सगळ्या आमच्या. आणि हे मुनीमजीचं काम, कारण जागा जिंकल्यानंतर प्रॉपर्टीचा हिशोब करायला कोण शिकलेले होते? आर्य. त्यांनी सांगितलं होतं आम्ही शिकणार. आणि दादांनो अशा पद्धतीने आमच्या देशात 10व्या सदीपासून संतांना सुरुवात झाली. काय सांगायचे संत? अरे बापाने तुम्ही देवाचे पोर आहेत, कोणी उचनीच नाही ना. असे संत आमच्या महाराष्ट्रात बसेश्वर लिंगायत गुरु, नामदेव महाराज शूद्र, सगळे अतिशूद्र लोकांनी आपली प्राणाची आहुती दिली. आणि जेव्हा हे क्षत्रिय राजे एकही संताला मारलं नाही, यांच्यावर जेव्हा इफेक्ट झालं दादांनो, तेव्हा यांची दूरदृष्टी बघा. यांनी 11व्या सदीमध्ये मोगलांना बोलवलं. मोगल पण बॅचलर आलेत आणि मोगल पाहुणे, कारण हे मालक हेच. आमचं एवढं शोषण केलं की बुद्धी ही पशुपक्ष्याला सुद्धा अक्कल होती त्याच्या खालच्या स्तराला. आम्ही इथले मूळ निवासी 90% लोकांचा हा देश बघा किती क्रूर आहेत. आणि जेव्हा मोगल आल्यानंतर यांचं चेंज झालं. हे मोगलांच्या अंडरमध्ये काम करायला लागले, कारण मोगलनं पण यांचं ऐकायचं आहे. आणि मोगलचं रक्त, आर्यचं रक्त आणि क्षत्रिय राजे मोगलच्या अंडरमध्ये लढाई लढायचे. आता दादांनो यांचं रक्त चेंज झालं. क्रूर एकही संतांना मोगलांनी पण मारलं नाही आणि क्षत्रिय राजा, हे जे क्षत्रिय राजा यांना सुद्धा मारले नाही. रैदास, कबीर हे सगळे 10व्या सदीनंतर झालेले आहेत. गुरुनानकच्या फॅमिलीला उडवलं. आणि असे हे आमच्या देशामध्ये 16व्या सदीमध्ये 500 ते 600 राजे होते. आणि त्यानंतर संतांच्या इफेक्टने क्रांती व्हायला सुरुवात झाली बघा. आणि यांच्या घरामध्ये हे जे अंधविश्वास, पूजापाठच्या नावाने, आणि हिशोब पाहिजे ना. हिशोब कोण करेल? जो शिकलेला आहे तोच करेल. आणि हे मालक, आणि मदतीला कोण? मारायसाठी क्षत्रिय राजे. आणि हा बनिया बिचारा पैसा पाहिजे त्याला, वैश्याला, त्याला काही घेणं नाही. आणि हा बनिया दोघांचं यांना मर्जी सांभाळायची आहे, कारण याच्याकडे ताकद आहे, कारण हे लोक त्याचा ताकदीचा उपयोग करतात. आणि हे मालक शिकलेले आहे, ते फार दूरदृष्टी. आणि 16व्या सदीमध्ये आमच्या इथं क्षत्रिय राजा हे राजपूत म्हणतात, क्षत्रिय निजामी मराठे महाराष्ट्रात. आणि पहिली क्रांती बघा दादांनो 16व्या सदीमध्ये या पुण्यामध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी केली. पहिली क्रांती पंढरपुरात. काय सांगितलं संतांनी? शूद्र अतिशूद्र संत. आमच्या आया बहिणी एवढी क्रूर प्रथा, सतीप्रथेमध्ये आमच्या आया बहिणीचं हजबंड मिळेल त्याला जिवंत जाळायचं. हे जे अतिशूद्र लोकांना हे हागायचं, ते टोपल्यात उचलून फेकायचं. आणि दादांनो 16व्या सदीमध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पहिली क्रांती, ज्यांचा जन्म 1608, 42व्या वर्षी त्यांनी पहिली क्रांती पंढरपुरात केली. सगळे शूद्र अतिशूद्र संत, आमच्या आया बहिणी सगळं. आणि दादांनो अशा जगसंत श्रेष्ठची हत्या यांनी वयाच्या 42 वर्षी केलेली आहे. आणि तिथं पांडुरंग म्हणजे तथागत बुद्ध बघा, ते कपडे काढाने बघा ती मूर्ती. आणि त्यानंतर अशा जगसंतची हत्या यांनी कापून काढलं. त्यांना 32 तुकडे त्यांना कापून फेकून दिलं नदीत. आणि काय लिहितात? कारण शिकलेले लोक कोण होते रे दादांनो? सांगा रे. माझ्या देशातल्या आजचे विद्वान, डॉक्टर, इतिहासाचे कोण लिहिलेलं होते हे सगळं? कारण शिक्षण शिकलेले तेच लोक. आणि दादांनो त्यानंतर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ म्हणजे शहाजीराजे भोसले 1594ला, जिजाऊ ही त्यांची पत्नी सिंदखेडची शूद्री तलवार घेऊन लढली. त्यांचा पुत्र शिवाजी महाराज एवढा शूर राजा बघा दादांनो. त्यानंतर संभाजी महाराज, त्यानंतर आदिवासी स्त्री अहिल्याबाई होळकर, त्यांचा मृत्यू 1755. आणि दादांनो यांनी हे जे मोगलांच्या अंडरमध्ये होते यांनी छत्रपती संभाजी महाराजाची 32 वर्षे हत्या केली.
आमचे जे शिवाजी महाराज होते छत्रपती जगातले, त्यांनी 1663 म्हटलं होतं, कारण आमच्या ते निजाम आणि डच होते, केरळापर्यंत राज्य होतं. 1663 म्हटलं, माझ्या शूद्र अति गरीब लोकांना जर तुम्ही घरात जर दाबलं तर कापून काढेल. 1663 त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर अहिल्याबाई होळकर आदिवासी, बघा आमच्या आयाबाईंना किती शूर होत्या. आणि अशी स्त्रीचं, शूर स्त्री, त्यांचे पूर्वज हे इथं गेलेत MP आणि राजस्थानला. आणि बिचारीचं मृत्यू 1795, त्यावेळेस मोगलच्या अंडरमध्ये हे काम करत होते. आणि 18व्या शतकामध्ये सुरुवातीलाच आमच्या इथं इंग्रज आले. हे ह्युमॅनिटी, मानवतावादी, इन्सानियत. 1813ला त्यांनी या देशात शिक्षणाला सुरुवात केली 90% बहुजन समाजाच्या लोकांना. आणि पहिली क्रांती, त्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले. 1874ला शाहू महाराज जन्म झाला. त्यानंतर भगवान बिरसा मुंडा हा ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकला होता, आदिवासी. त्याला पॉयझन देऊन 1900 मारण्यात आलं. त्यानंतर पेरियार रामास्वामी 1878. आणि त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि दादांनो, आरक्षण दिलं आम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी. आणि त्यानंतर पेरियार रामास्वामी, ज्या देशामध्ये सुई नव्हती होत, सुईपासून तर मिसाईलपर्यंत. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 4 पोरांची आहुती दिली आणि आम्हाला संविधान दिलं. एकमताचा अधिकार, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आणि काय सांगितलं, शिक्षण, रोजगार आहेत. आणि आम्ही 90% लोक दादांनो 1000 वर्षापर्यंत शूद्र अतिशूद्र लोकांनी, हे महत्त्वाचं आहे, आपली कुर्बानी केलेली आहे. आणि हे लोक स्वातंत्र्यानंतर सुद्धा क्रूर लोक, हे जगातील सगळ्यात क्रूर. आणि आज माझ्या 90% लोकांनो, असं कुठं ब्रह्मा पैदा झालेलं आहे का? कुठं? कोण होय हे? आतंकवादी, देशद्रोही बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय. 1885ला ज्योतिराव फुलेंचं नॉलेज बघून आतंकवादी काँग्रेसची स्थापना केली. 1925ला यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांनी मिळून काँग्रेस जनसंघाची स्थापना केली. शाहू महाराजांची हत्या केली 9 मे 1922ला वयाच्या 28व्या वर्षी. आणि त्यानंतर बघा, एवढं सगळं केल्यानंतर बाबासाहेबांनी संविधान बनवलं. संविधान बनवलं बाबासाहेबांनी. बघा दादांनो, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला तेव्हा हे यांनी बाबासाहेबांचे पुतळे जाळलेत. हा पंडित जवाहरलाल नेहरू पासून हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कोण राज करतायत 5000 वर्ष? कुठं होतं तुमचं ब्रेन? अरे पशु पक्ष्याला तरी अक्कल होती, तुम्हाला अक्कल होती का? कोण शिकलेले होते सांगा? आणि 26 जानेवारी 50 पासून 1950 आपल्या देशात सुरुवात झाली लोकशाहीला. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. सांगा 5000 वर्षानंतर सुद्धा कोण बसलेले आहेत? या भारत देशाबद्दल बोलतोय मी. शिकले होते का 90% लोक? अरे ते कुत्रा आणि मांजर, मी मुद्दाम प्रॅक्टिकली सायंटिफिकली बोलतो दादांनो, की कुत्रा आणि मांजर जर चिकनचं पीस खाते, तुम्ही त्याला प्लॅस्टिकचं करा, खातात का ते? अरे त्यांना तरी डोकं आहे दादांनो. किती लोक शिकलेले होते सांगा ना. आणि हे निजामी मराठे ज्यांनी संभाजी महाराजांच्या खुनामध्ये यांचा हात आहे, शिवाजी महाराज राज्याभिषेकला हे करणारे, कारण हे क्रूर कोम निघालेले. शाहू महाराजांची हत्या केली या लोकांनी. बाबासाहेबांची हत्या करणारा हा जवाहरलाल नेहरू, या लोकांनी पुतळे जाळलेत. इतके हे क्रूर कोम बसलेले आहेत. आणि आज बघा दादांनो, ओबीसीच्या लोकांनो, हा पंडित जवाहरलाल नेहरू, काँग्रेस, RSS, जनसंघ किती कुरेल आहे. कालेरकर साहेबांचा जो रिपोर्ट आला ओबीसीच्या लोकांनो, त्याला दाबलं.
बाबासाहेबांचे पुतळे जाळलेत, हिंदू कोड बिलला त्यांनी विरोध केला, आम्हाला यांना बायका पाहिजेत ना, निजामी मराठा लोकांनाही पाहिजे आणि यांनाही पाहिजेत, क्षत्रिय भूमिहार, दुसरीकडे भूमिहार राजपूत 2025 मध्ये तलवारी काढतात आणि इथले हे निजामी मराठे 200 फॅमिली यांच्या रक्ताचं मिलन झालेलं आहे मोगल आल्यानंतर. आणि दादांनो बघा, पहिलं इलेक्शन बाबासाहेबांनी रिजाईन केलं 51 मध्ये, हिंदू कोड बिल आणि ओबीसी. ऐका रे ओबीसीच्या लोकांनो, तुमचे डोळे कधी उघडतात माहीत नाही. आणि त्यातल्या काही जाती सांगतो मी तुम्हाला, हे संघामध्ये जायचे, तेली, कुणबी, कलार आणि सोनार, ते कधी गरीब राहत नाही. काही लोक 2000 पैकी एक जण, आणि यांच्या घरी हे गरीब लोकांच्या जमिनी लुटून यांच्याकडे 500-500 हजाराच्या जमीन. आणि हे चतुर व्यवस्था बघा. पहिलं इलेक्शन झालं 52 मध्ये, बाबासाहेबाला जगाने विश्वरत्न ही पदवी दिली, 32 डिग्री 4 PhD. आणि कुर्ता बघा यांची, काँग्रेस BJP अलायन्सच्या लोकांची, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि हे महाराष्ट्रातले निजामी मराठा. 52 मध्ये बाबासाहेबाला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी जगातला 1000 इयर्सचा टॅलेंटेड म्हणून 32 डिग्री 4 PhD. आणि हा जे बघा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, पंडित जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब उभे झालेत. या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि निजामी मराठाच्या लोकांनी मिळून, कारण हे स्वतःला क्षत्रिय मानतात, हे लोक तुम्हाला अजूनही मूर्ख समजतायत. आणि दादांनो, नेहरूजी कुर्ता बघा, पहिली कुर्ता कालेरकर ऐकला, रिजाईन करायला लावलं, दुसरी कुर्ता बाबासाहेबाच्या विरोधामध्ये काजोलकरला उभं केलं. आणि हा BJPचा यहुदी नड्डा बोलतो अध्यक्ष पार्लमेंटमध्ये की बाबासाहेब 78,000 मतांनी निवडून आले होते, आणि त्यांना डिक्लेअर केलं की 14,000 मतांनी पडले. दुसरी कुर्ता, म्हणजे किती दुश्मन होते हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि हे महाराष्ट्रातले निजामे, ज्यांनी संभाजी महाराजांचं खून केलं कपटबुद्धीने पकडून. शिवाजी महाराज 50व्या वर्षी मरतात, जगातला सगळ्यात टॅलेंटेड राजा. शाहू महाराज 48व्या वर्षी मरतात. आणि त्यानंतर मला सांगा रे, कोण शिकलेले होते? अरे कोण शिकलेले होते? कोण अभ्यासक्रम तयार करायचे? कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कोण गेलेत? अडाणी लोक गेलेत का? हां, ज्युडिशनमध्ये कोण गेलेत? प्रेस मीडिया कोणाच्या हातात? शिकलेले ना, हे 3% शिकलेले लोक, कूर लोक, जगातील सगळ्यात कूर लोक. आणि हे सगळे लोकांना यांच्या सवय लागल्या आहेत. काय म्हणते मनुस्मृती? 90% लोकांची 3 वर्षाची पोरीपासून कुठल्या बाईवर अन्याय अत्याचार करणे, भोग करणे, त्याची हत्या करणे, आणि जो कोणी विरोध करेल त्याला मारणे. कुणाकडनं? ह्या निजामी मराठा ताकदवादकडनं, म्हणजे क्षत्रिय लोकांकडनं. आणि वैश्य तर काहीच नाही, त्याला धंदा करायचा आहे, कारण तो बिचारा दोघांना घाबरून पैसा कमवायचं काम. आणि बाबासाहेबांनी एक मताचा अधिकार दिला, शिक्षण, रोजगाराने हेल्थ, आणि 90% लोक टॅक्स भरतो. काय परिस्थिती झालेली आहे आज? कुर्ता बघा, 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली बाबासाहेबांनी. 6 डिसेंबर 56ला हा नेहरूजीची मावशीची पोरगी सविता कबीर हिने बाबासाहेबांची अर्ली मॉर्निंगला हत्या केली. हे डॉक्टर विलास खरासने सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं आहे. ऐका रे संविधानवादी आणि डॉक्टर, इंजिनियर झालेले 90% बहुजन समाजाचे लोक, हे सायन्स जर्नी प्रूव्ह केलं आहे. आणि यांचे कुर्ता बघा, किती कूर लोक आहेत हे जे तेली, कुणबी, कलार, यांना गदे घोडे पाहिजे होते, कारण 3 क्रांत्या ह्या इकडे झालेल्या आहेत. यांचं डोकं बघा दुर्बुद्धीचं. ऐका रे निजामी मराठ्यांनो, हे तुम्हालाही नाही सोडणार आहेत, तुमच्या रक्तामध्ये. आणि म्हणून म्हणतो, महाराष्ट्रातील 90% मूल निवासी SC ST OBC, गरीब बहुजन समाज, गरीब OBC, गरीब मराठा, SC ST आणि मायनॉरिटीचे लोक हे तंग करून मोगलांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कुठलाही व्यक्ती आपल्या धर्माचा प्रसार करतो. आणि सगळे हे SC STचे लोक कन्वर्ट झालेत ख्रिश्चनांनी हे, म्हणून यांच्या डोळा SC ST आणि मुसलमानावर जास्त आहे. सांगा, कालेरकर कुठं नाव आहे? इनामदार कुठं नाव आहे? हां, काशीत कुठं आहे? आणि पाटील कुठं आहे? सांगा ना. दादांनो, इतके कूर लोक, कुठं तुम्हाला आझादी मिळालेली आहे? कोण लिहिणारे आहेत रे हिस्ट्रीचे? डॉक्टर PhD घेतणारे लोक, इतिहास,
हेच लोक आहेत ना. आणि आज बघा 21व्या सदीमध्ये डोकं लढवून हे किती कुर्ता केली आहे यांनी 75 वर्षापासून दादांना. आणि असाच एक व्यक्ती पुसदमध्ये राहणार शंकरराव चव्हाण, जो संघामध्ये हजार 5-5 एकर जमीन, याला यांनी हैदराबाद भरून मराठ्याला, कारण त्याला चीफ मिनिस्टर केलं. त्याच्या पोराने यांनी बघा आदर्श घोटाळा, पूर्ण जलजंगल जमीन आणि फ्रॉड इलेक्शन. अरे विद्वान एवढा बाबासाहेबाला मूर्ख बनवतात, कोण घेत आहे? अरे कोण पोलीस कमिशनर आहे? तुम्ही शिकले होते का? म्हणजे किती क्रूर लोक आहे. यांना एवढं वाटत नाही का हे 3% आणि हे निजामी मराठा ब्राह्मण हे 10%चा देश आहे का? अरे 1000 वर्षापर्यंत शूद्र अतिशूद्राने आपली आहुती दिली. अरे इतिहास सांगितलाच गेला नाही. एकमेव व्यक्ती डॉक्टर मोहम्मद देशमुखनी हा पूर्ण इतिहास, भारतातला पहिला व्यक्ती ज्याची मयत काढली 69 मध्ये 1900 या आतंकवादी देशद्रोही काँग्रेस बीजेपी अलायन्सचे हे आतंकवादी संघटना हे आले नाहीत. आणि दुसरी कुर्ता बघा, यांनी 1 मे 1960ला विदर्भाला ॲड केलं. कोणी मागणी नाही केली दादांनी, कारण विदर्भामध्ये काळा सोना या आदिवासी लोकांना त्यांच्यावर शोषण करण्यासाठी डोकं बघा यांचं. काँग्रेस बीजेपी अलायन्स MP MLA लोकांना आतंकवादीचं ट्रेनिंग देण्यासाठी नागपूर 1960 मध्ये आतंकवादी संघटन RSSचं ऑफिस काढलं. आणि पूर्ण भारत देशावर मनुस्मृतीप्रमाणे काय म्हणते मनुस्मृती, 90% लोकांच्या 2 वर्षाचे 3 वर्षाची पूर्वीपासून कुठल्या बाईंवर भोग करा, हे करा आणि मारायला उपयोग ह्या निजामी मराठीचा महाराष्ट्रात आणि भारतामध्ये हे क्षत्रिय भूमिया राजपूत तलवार घेऊन काढतात 21व्या सदीमध्ये. आणि हे बघा कुर्ता यांची. आणि त्यानंतर 62 मध्ये यांनी कतलखाना काढलाय आदिवासींचा, पूर्ण भारतातल्या आदिवासींची जल जंगल हडप करण्यासाठी. डोकं बघा यांचं. ज्या 47 कास्ट आहेत महाराष्ट्रातल्या, 2-4 कास्ट गडचिरोली साईडची, बघा डोकं बघा बेईमानी करण्याचं. आणि त्यानंतर 2-4 कास्ट मराठवाड्याचं एसटीचं, 2-4 कास्ट पश्चिम महाराष्ट्राचं, 2-4 कास्ट बीड साईडचं, 2-4 कास्ट गुजरात बाउंड्रीचं, 2-4 अजून दुसरीकडचं, असे यांनी 14 जातीला सिलेक्ट केलं 1962 मध्ये. आणि 13 फक्त आमदार होते त्यावेळेस. मधुकर पिचडचा नातेवाईक महादेव गोविंदगारे 1939चा जन्म, 22 वर्षात कोणी ग्रॅज्युएट होत होतं. आणि कूर बघा, त्यांची काही चूक नाही. त्यांना सांगितलं तुमच्या आईजवळनं आम्ही झोपलो होतो. हे ज्या ज्या बी टाकतात हे बघा निजामी मराठे आहे का? अक्कल काही आहे यांना? कारण हे क्षत्रिय स्वतःला समजतात आणि यांची बघा एवढे मोठे शूर राजे जगातले त्यांची सुद्धा हत्या केलेली आहे. इव्हन बाबासाहेबांची हत्या केलेली आहे. आणि त्यांचा 14 जातींसाठी त्यांनी आदिवासीचा कतलखाना काढला संशोधन. आणि त्यांना सांगितलं तुम्ही खरे आदिवासी. आता बिचारे ते शिकले नाहीत. त्यांना मास्तरीन बाई दिल्या आणि पूर्ण इतिहास लिहिलं यांनी. खरे आदिवासी कोण पुस्तक सुद्धा आहे. जोशी कुलकर्णीने पुस्तक लिहिलं आहे. आणि महादेव गोविंदगोरेला डायरेक्टर बनवलं. आणि त्यांना यांनी हे जसे आहेत बलात्कारी, खुनी, टेररिस्ट, जगातले सगळे आतंकवादी देशद्रोही असं यांनी पॉलिटिक्समध्ये लोकांना तयार केलेलं आहे. सांगा काय क्रायटेरिया आहे? आणि या लोकांनी 64 मध्ये त्यांना हे दिलं, त्याला ट्रेनिंग दिलं, पुस्तकं यांनी लिहिली. ऐका रे निजामी गरीब लोकांनो, OBCच्या लोकांनो, कोण शिकलेले होते सांगा? कोण शिकलेले होते? कोणी अभ्यासक्रम तयार केला? कोणी गाईड केलं? ऐका, वेळ आली आहे आता. अजून एक क्रांती अतिशूद्र शूद्र लोकांनी करावं लागणार आहे. लक्षात ठेवा. जन आंदोलन करून आपण बलिदान करू पुढच्या पिढीचं भविष्य. हे इतके क्रूर लोक आहेत. हे कोणाच्या बापाला ऐकणार नाही. हे आमचे मालक नाही होय 10%. आणि हे निजामाच्या 200 फॅमिली महाराष्ट्रातल्या इतक्या क्रूर आहेत. त्यांना आश्रमशाळा दिलं, त्यांना सुद्धा त्या सवय लागल्यात. करा तुम्ही, रेप करा, हत्या करा, काही करा. आणि अशा या आदिवासीचे 14 कास्टमध्ये त्यांनी डिवाईड करून पूर्ण भारतातल्या आदिवासीचे पूर्ण जलजंगल जमीन. त्यानंतर कुर्ता बघा यांची. आज 75 वर्ष झाले. त्यानंतर नेहरूजी, विश्वरत्नाचा खुनी गुलजारलाल नंदा, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री जय जवान, त्याची हत्या केली. जो यांच्या विरोधात त्याची हत्या. त्यानंतर दादांनो परत गुलजारलाल नंदा बिचारे हंगामी असून त्याचे मालकाने कपडे हे फेकले बॅगा. तेव्हा माहीत झालं हा भारतातला, म्हणजे असे लोक होते त्या. आणि दादांनो त्यानंतर इंदिरा गांधी झाली. हे क्रूर त्याच्या विरोधात गेलेत. आम्ही शिकलो नव्हतो.
आणि 66मध्ये इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर झाली दादांनो, तर तिने विश्वरत्नचा पुतळा आमचे नॉर्थचे लोक तिने प्रायव्हेट बँकेला नॅशनलाइज केलं, कितीतरी अंडरटेकिंग काढलं, गव्हर्नमेंटचं ऑफिस काढलं. आणि 67मध्ये आमचे नॉर्थ साईडचे लोक, कारण इकडे क्रांती पेरियारने केली होती. 85% लोकांना 69% काय सांगितलं होतं, अरे नाग साप चावल्याने एकच माणूस म्हणतो बामणांना कापा, हा लाखो लोकांना गुलाम बनवतो. आणि बघा दादांनो, त्यांनी सूची 9मध्ये टाकलेलं आहे. मग नॉर्थचे लोक गेले, मानवतावादी इंदिरा गांधीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्यानंतर आरक्षणचे जनक शाहू महाराजांचा पुतळा, विश्वरत्नाचा पुतळा आणि राष्ट्रपिता ज्योतिराव पुतळा. आणि यांच्या 2024मध्ये, कारण EVM आहे, एवढ्या मोठ्या बाबासाहेबाला यांनी मूर्खात काढलं, तर तुम्ही कोण की झाड के पत्ती आहे, फेकून दिलेला आहे. पण एक निजामी मराठाचा अवलाद, तो फुलेचा अवलाद, जे स्वतःला म्हणतात, एक जण तोंडात नाव आहे. आणि सगळे बलात्कारी, खुनी, अन्याय, अत्याचारी. सांगा राजकारण म्हणजे काय? आज विचारतो मी तुम्हाला, काय आहे काही? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, निजामी, मराठा. सांगा. हे कोल्हापूर ते नाशिकपर्यंत 3 क्रांत्या इथं झालेल्या आहेत. सगळे तिकडचेच लोक. जगसंत श्रेष्ठ तुकाराम पालवे, शिवाजी महाराज, जिजाऊ ही सिंदखेड राजे विदर्भातली लोखोची जादू तलवार घेऊन लढली. आमची आई लढली, आदिवासीची अहिल्याबाई होळकर. आणि हे इतके स्वार्थी लोक, नुसते लोकांना पागल बनवणे. आणि सगळ्यात बदमाश ही प्रेस मीडिया महाराष्ट्रातली बैमान. आणि कोण शिकले तर कोणाच्या डोक्यानं चालतोय रे देश? आणि काय आहे व्याख्या? 60मध्ये आतंकवादीचं काँग्रेस, BJP, MPF लोकांना 60मध्ये काढलं. सांगा कोणाच्या ऑर्डरने चालतंय? काय आहे राजकारणाची व्याख्या? ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन आहे का? अरे आमच्या काळामध्ये चपराशीला 4 वर्ग पास पाहिजे होतं, क्लर्कला 10वी मिनिमम पाहिजे होतं. आहे का काही? जो पैजामा घालेल आणि चड्डी नाही घालणार, जो तेली कुणबी, ऐकून हे जाती कोण आहेत ते बघा. तेली कुणबी कला दारूचा व्यवसाय करणारा सोनार, जो चड्डी नाही घालणार, जो सगळ्यात जास्त गुंडा, मवाली, बलात्कारी, खुनी. कारण यांचं हे काय चांगले लोक आहेत? आर्य काय केलं यांनी? मी विचारतो काय केलेलं आहे 5000 वर्षात? अरे कधी तुमचे डोळे उघडतील? चला करूया एक क्रांती. शूद्राती सुधारण केलेली आहे 1000 वर्षात, काही जास्त दिवस नाही झाले दादांनो. इतके कूर हे निजामी मराठ्याचे इतके कूर निघालेत. आणि झूट मक्कार लोक आहेत हे सगळेचे सगळे. हे लालची आहेत, कारण यांचं बाप आज्यापासून सगळं हरामाचा पैसा कवरणे आणि बहुजनांच्या पुरी बाळी म्हणून बलात्कार, खून, हत्या करणे हे यांच्या रक्तात. कारण हे गुलाम आहेत ना, शिकलेच नाही. अरे 52 जेव्हा इलेक्शन झालं, MP MLAंचं कोण झाले आहेत रे? PA. जो गुंडा मवाली, मी जातीचं सांगितलं ना, निजामी मराठ्याचं गुंडा मवाली बलात्कारी डिस्ट्रिक्टचा तो बनतो खासदार. गुंडा मवाली डिस्ट्रिक्टचा तो कॉर्पोरेटरचा मेंबर, मुंबई, पुणे, नागपूर सगळे. त्याच्यानंतर आमदार. गुंडा मवाली बलात्कारी तहसीलचा जो गुंडा असतो तो बनतो आमदार. तहसीलचा गुंडा हा नगर परिषदचा मेंबर. आणि खेड्यापाड्यामध्ये दादांनो बाया असतात आमच्या मोलमजुरी करणाऱ्या, तो सरपंच. सगळे दारू पितात, सगळे कुठल्याही पक्षाचे. हे गुंडे, मवाली, बलात्कारी, खुनी, राजकारण हे यांनी हे जसे आहेत तसं केलेलं आहे. सांगा काय केलं यांनी आर्य लोकांनी? मी विचारतो आज, यांच्या बापाचे देश आहे का हा 10% लोकांचं? अरे 1000 वर्षामध्ये एवढी हे झालेली याच महाराष्ट्रात कोण चालवत आहे? हे नागपूरच्या ऑफिसपासून चालतं आहे. आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, जनसंघ, RSS, आजची BJP, काँग्रेस, अलायन्स, MP MLA हिटलरपेक्षा 400 पटीने. आणि बाबांनो काय केलं यांनी? आमचे लोक शिकले नव्हते. एक जातो, हे बाबासाहेब आंबेडकरने संविधान नाही बनवलं, ते रावने बनवलं. हे बाबासाहेब आंबेडकर ढोराचं मांस खाते, ते माजले आहेत. तिसरा जातो, हे बाबासाहेबांनी संविधान कशाला पाहिजे? बामणावर अन्याय केलेला आहे. हे बाबासाहेब आंबेडकर हे होते, काय म्हणतात त्याला, की बाबासाहेब आंबेडकर खूप मोठी चूक, आम्हाला देव पाहिजे, हिंदू पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरना हे सगळ्यात खूप मोठं पाप केलं. यांनी धर्मामध्ये भेदभाव केलं. हे प्रकाश आंबेडकर हे अकोल्यामध्ये ना लाखो करोड रुपये खाल्लेले आहेत. हे हा आदिवासी जो आहे ना, हा कुत्र्यापासून तयार झालेला आहे, डुकरापासून. आणि हा वामन मेश्रामने अखिल भारतीय आदिवासी संघटनेकडून पूर्ण आदिवासीचं जलजंगल हडप करून टाकली आणि त्यांच्यासोबत लढतो आहे. निजामी मराठ्याच्या संभाजी ब्रिगेड मराठवाड्यासोबत. हे मुसलमान आतंकवादी आहेत.
सांगा दादांनो, आतंकवाद पैदा करून आज आमच्या देशामध्ये बघा कुठं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे राजकारण होय? हां, आणि सगळ्यात बदमाश प्रेस मीडिया. आणि हे महाराष्ट्रात एवढी काही इथे परिस्थिती आहे. आणि इकडे साऊथमध्ये पेरियाने सुईपासून त्याच्यापासून आर्टिकल 19 त्यांनी 69% रिझर्वेशन ॲड केलं होतं. आणि दादानं ज्या महाराष्ट्रात झाले. आणि इंदिराजी ही मानवतावादी होती. आणि ह्या लोकांनी माझे डिटेल्स टाकलेले आहे. त्या इंदिरा गांधीचं खूनसुद्धा केलं. हे इमर्जन्सीमध्ये यांनी जेव्हा मंडल कमिशनची स्थापना तेव्हा किती क्रूर झाले आहेत हे सांगतो मी तुम्हाला. दादांनो बघा, टी व्ही आलेला आहे 80मध्ये, 81मध्ये जनगणना झाली एस टीची. 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4 खासदार. हेच 13च्या जगानं 25 आणि या लोकांनी 6,000 करोडचा कपला केला. हे यांची सवय. सगळे आमदार खासदार बलात्कार, खुनी, अन्याय, त्याच्यात गुंडे मवाली लोक. सांगा कोण टॅक्स भरते? 90% लोक. आज काय दशा करून ठेवलेली या लोकांनी? सांगा खरं आहे का खोटं आहे? आणि हा वामन मेश्राम 78 पासून त्या निजामी मराठ्याची संघटना संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासोबत लग्न केलं आणि सुहागरात मनवत आहे. केली का ओबीसी जनगणना? आणि आम्हाला म्हणतात तुमच्या मायेजवळ डुकर झोपलं. आमच्या मायेजवळ यांनी प्रोटॉन संस्था काढली, डॉक्टरची संस्था, कितीतरी पार्ट्या काढल्या आणि हा मूर्ख बनवत आहे. कारण याला अरे नेट आला 21व्या सदीत. मी अभ्यास केलेला आहे. माझा गुरु मामा देशमुख घाबरलेला नाही. पहिला भारतातला व्यक्ती सत्य इतिहास लिहिणारा. हे सगळे गुलाम. अरे नरेंद्र जाधव सारखे संविधानाचे देशद्रोही बाबासाहेबाचे, हे हिस्ट्रीचे डॉक्टर मुंगवेकर, कजबेकर, हा शाह मानव मेला का तर माहीत नाही. आता सगळे गुलाम, स्वार्थी, फक्त स्वार्थ स्वार्थ. दादांनो त्यानंतर इंदिराजीला सुद्धा मारून टाकलं. अरे तिने प्रूफ ठेवलेला आहे. 84 ती म्हटली देश के उन्नति के लिए मेरा खून का एक एक बूंद काम में आएगा. तिला माहीत होतं. किती लोक शिकले होते. अरे आज 85 करोड लोक 5 किलोने, तर 40 वर्ष अगोदर काय दशा होती रे माझ्या देशात? विचार करा रे. महाराष्ट्रातील लोकांनो 3 क्रांत्या झाल्या आहेत ना. उठाना आपल्या नेक्स्ट जनरेशनच्या स्वाभिमानासाठी सगळं संपलेलं ना आहे ना. आणि त्याच्यानंतर बघा हा कोण? हा RK धवन, आर्य, आमचे जे खलिस्तानी म्हणतात, जे रक्त वाहतात त्यांना. आणि हे 77मध्ये जेव्हा मंडल कमिशन आलं होतं, यांचे काळे पिळे डोळे झालेले होते. इंदिराजीने हे भोजनांचे शूद्र अतिशूद्र लोक होते नॉर्थचे, त्यांना बघून तिने धर्मनिरपेक्ष आणि जातीवाद वर्ड यूज केलेला आहे. 77मध्ये संपले होते महाराष्ट्रात. हा शरद पवार, निजामी मराठाचे हिटलर यांनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडून जनसंघ RSSचे, नितीन गडकरी बांधकाम मिनिस्ट्री. 79मध्ये इंदिरा गांधी आली, ती इम्प्लिमेंट करेल मंडल कमिशनला, म्हणून याने खून केलेला आहे. सगळ्यात जास्त हा 52% समाज जो आहे ना, हा गुलाम झालेला आहे. कारण संतांच्या 3 क्रांतीमुळे यांच्याकडे शेतीवाड्या आहेत. आणि हा निजामी मराठा, गरीब मराठा मरत आहेत, गरीब ओबीसी मरत आहेत. आणि हे गुंडे मवाली, तेली, कुणबी, कला, दारूचे व्यवसाय करणारे बघा. आणि हे निजामी मराठी कोण आहेत? 52 पासून खासदार आमदार कोण आहेत बघा, काढून 5-5 वेळचे खासदार. आणि दादांनो तिची हत्या करून, हिंदू मुस्लिम करून, आणि शीख भाईला कोण लोक होते. आणि सगळ्यात क्रूर बघा, पायलटपासून प्राईम मिनिस्टर. हा पंडितचा पोरग राजीव गांधींनी पहिलं अयोध्येमध्ये यांनी रामाची मूर्ती ठेवली. हिंदू मुस्लिम करून लाखो करोड लोकांची कत्ल केली. बिल फाडलं लालू प्रसाद हे. आणि EVMचा प्रस्ताव आणणारा हा पंडितचा अवलाद राजीव गांधी, हा पंडितचा अवलाद अटल बिहारी वाजपेयी, हा मनु सिंघवी, आर्य यहुदी नाजीचा अवलाद. आणि हा प्रकाश कारात कॅबिनेट यांनी EVMचा प्रस्ताव पास. सांगा रे कुठं होते रे तुम्ही? किती क्रूर लोक आहेत हे. आणि सगळ्यात जास्त क्रूर या महाराष्ट्रात. त्यांचे बाप पण इथंच आहे आणि माय पण इथंच आहे. आणि आतंकवादीचं एवढं ऑफिस काढलेलं आहे. ब्राह्मण क्षत्रिय हे लोक आमच्यावर राज्य करणार आता. आणि त्यानंतर तो म्हटला 1 रुपया येतो टॅक्स, त्याच्यातला 10 पैसे खर्च करतात आणि 90 पैसे खातात. आणि आमचे जे अतिशूद्रातले कांशीराम ज्यांनी पूर्ण भारताला जागवलेलं आहे, घरात कधी गेले नाही. आणि आज कांशीरामच्या नावाने बघा, ज्यांनी आम्हाला 5000 वर्ष, आता आमच्या 75 वर्षात मनुष्य अन्याय करतायत.
तो म्हणतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शंख बजाएगा. त्या बिचाऱ्याच्या बहिणीला नाही भेटू दिलं, कधी घरात नाही गेला, मेलेल्या खाटावरचे कपडे घातलेत बिचाऱ्यांनी, कधी बँक अकाउंट नाही केला. आणि बघा किती स्वार्थी लोक निघालेले आहेत. सांगा ना मला, कुठंतरी या पृथ्वीवर असं आहे का अन्याय अत्याचार? कुठं ब्रह्मा झाले 21व्या सदीमध्ये? चॅलेंज करतो ना मी. काय रे, बहुजनांचं डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, त्यानंतर PhD घेतले आणि लॉचे डॉक्टर. अरे बोलायला शिका ना. आणि हे बदमाश प्रेस मीडिया कोण चालवत आहे देश? कोण शिकलेले आहेत? सांगा आजी, सांगा मला, कुठं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे? गुलाम व्हायचं असेल तर व्हा. माझ्या बापाचं काय जातं आहे? कारण आज माझी पोरगी गर्भ आहे, माझं पोरगं आहे, सून, ते पोरगं झालं तर यांच्या हमालीसाठी. अरे किती क्रूर लोक पोलिसाच्या अग्निवीरच्या नामण्याने आमच्या पोरांना ॲडिकेट करून आम्हालाच मारणार आहेत. आणि दादांनो, त्यानंतर बघा या लोकांनी किती क्रूर आहेत. VP सिंगने मंडल कमिशन लागू केलं, त्याला सुद्धा हे 80मध्ये झालेले आहे. RSS जनसंघ जाऊन BJP फुल आलेलं आहे. आणि यांनी सपोर्ट मागे घेतलं, चरण सिंग झाला. आणि सगळ्यात क्रूर माणूस बघा, यांनी हरामखोर लोकांनी माइंड डायवर्ट करण्याकरता मंडल कमिशन. सगळ्यात तमाशा 52% लोक समाज जागृत झाला ना. अरे दादांनो, काय तुमचं सगळं लुटणार आहेत हे इतके क्रूर लोक आहेत. हे निजामी मराठाच्या औलादी बघा. आणि दादांनो, पेरियारला बदनाम करण्यासाठी DMKला यांनी राजीव गांधीची हत्या केली. बघा डोकं बघा. हे संपले होते, हे निवडूनही नव्हते आले. नरसिंहराव आला तेव्हा यांच्याजवळ बहुमत नव्हतं. आणि नरसिंहराव हा सगळ्यात क्रूर, हा इथं शिकलेला रामटेकला आणि संघातला हा सगळ्यात क्रूर माणूस. यांनी गेट करून बहुमत नव्हतं, पूर्ण जल जंगल जमीन सगळे गव्हर्नमेंटचे ऑफिस, त्यानंतर अंडरटेक सगळं विकून गुलाम केलेलं आहे. सांगा तुम्हाला, जेव्हापासून हे आलं, इंदिरा गांधी मेली तेव्हापासून सांगा काय दशा झाली या देशाची? किती क्रूर लोक. कोण होय EVM आणि लाखो लोकांची कत्ल करणारे? कोण लोक होय आमचे शीख भाईंचे कत्ल करून, म्हणजे मारणं हा यांचा धंदा. आणि यांनी 92मध्ये क्रिमिनल, 93मध्ये बहुमत नाही, आमच्या आदिवासीच्या शिबूषण जेलमध्ये टाकलं, 94मध्ये नरसिंह आतंकवादी साथी. हे सांगा किती क्रूर लोक आहेत. हे 96ला 13 दिवस गव्हर्नमेंट पाडली कांशीरामजींनी, हे होते. आणि हे बघा कांशीरामच्या औलादी 7 महिने अगोदर कॅन्डिडेटकडून माल घेतात आणि बस 4 वेळचा मुख्यमंत्री. कोणी यांना सपोर्ट? अरे 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होत आहे. कुठं मिळाले आजादी तुम्हाला? तुमच्या एक मत अधिकार गेलं, सगळं गेलं. 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली यांनी, कांशीरामजी. हे होते कांशीरामजी. आणि मुलायम सिंग यादव कांशीरामजी, अर्जुन सिंग VP सिंगनी आमच्या बहिणीला, ज्याला बॅटिंग क्वीन मिळालं फुलंदेवीला, राजकारणात आणलं. आणि बिचारी खासदार असताना 2001मध्ये, ऐक रे अखिलेश यादव, गूचं पाणी पिणारे ब्राह्मण क्षत्रियचं तुझ्या घरात सगळं. हे निजामी मराठा जसे आहेत ना महाराष्ट्रातले, तसे हे निजामी गूचं पाणी पिवणारा आणि एक जण EVMच्या विरोधाने एकमेव व्यक्ती भारतातला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी 90% गोरगरीब लोकांसाठी लढत आहेत. आणि EVMच्या विरोधात 2004 पासून लढत आहेत आणि आताही लढत आहेत. आणि इतके क्रूरता यांची बघा दादांनो. त्यानंतर देवगौडा आणि यांनी सीताराम केसरी SC धोती सोडली, इंद्रकुमार गुजराल. आणि 99 पासून फ्रॉड इलेक्शन. हा अरुण शौरी शिव्या देतो बाबासाहेबांना, संविधानांना. आणि हा हरामखोर म्हणतो आर्य विदेशी अटल बिहारी वाजपेयीने जे देशासाठी रक्त देतात त्यांचं पेन्शन बंद केलं. कोण आले 4मध्ये 9मध्ये? हा हिटलरचा औलाद म्हणतो. शरद पवार सोनिया गांधीला UPAची अध्यक्ष होती, विदेशी नाही चाहिए. आणि ह्या लोकांचं तत्व बघा, जो पण यांच्या विरोधात जाईल. सुषमा स्वराजचं काय झालं? कॅन्सर. अरुण जेटलीचं काय झालं? कॅन्सर. त्यानंतर तो गोव्याचा, मी म्हणे मांस खातो. हां, त्यानंतर बघा मी सांगतो, RR पाटलानं काय झालं? कॅन्सर. त्यानंतर विलासराव देशमुखला काय झालं? कॅन्सर. आणि आता मरणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगतो, हा अमोल मिटकरी लवकरच मरणार आहे. जेवढे फुले शाहू आंबेडकर आहेत बाबांनो, यांना हे मारण्याचं काम करतात. आणि हे निजामी मराठा, कारण यांचं रक्ताचंही झालेलं आहे. यांच्या लोकांनी कधी गरिबी बघितलेली नाही. अरे
हा ललित प्रभातने 28 लोकांना मारलेला आहे महाराष्ट्राचा. हे मौतचे सौदागर आहेत, हे निजामी मराठा आणि केशवराव ठाकरे आणि त्याचे पोरं. बाळासाहेब म्हटलं होते का रे तुमचा जन्म कुठून झाला. बघा किती क्रूर लोक आहेत हे महाराष्ट्र लोकांनो. करा निरंजन टाकलेला अटक. छत्तीसगडमध्ये 22 लोकांना मारलं यांनी, काँग्रेसच्या आणि नक्षलवादी आमच्या लोकांना. पुलवामामध्ये 40 लोकांना मारलं यांनी बहुजनांचा. आम्ही मरायला तयारच झालो आहे. अरे करू एक क्रांती. आणि पहिलगाममध्ये हा डीजी आणि याचे 26 करोडची कोठी इथं आहे चंदीगडला, 10 करोडची मनालीला. सांगा अरे सगळ्यांना मारतायत हे लोक. कुठं आहे तुम्ही, झोपले आहेत का रे लोकांनो. एकमेव आदमी लढतोय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. आणि हा हिटलरचा अवलाद म्हणतो शरद पवार, त्याला जातीय दंगा करते. तो राणे म्हणतो मस्जिद में घुस के किती नवरे केले त्याने त्यांना माहीत. हे इकडे मौत के सौदागर म्हणतोय शिवसेनाने हा जो राज ठाकरे 89 मध्ये रमेश किनी मुंबईचा, त्याची ते पुण्याला डेक्कनमध्ये नटराज टाकीजमध्ये त्यांनी प्रेत आणून टाकलं होतं. कशाचा पैसा आहे त्यांच्याकडे, हरामाचा पैसा. कोण आम्ही भरतो. अरे कधी तुम्ही जागाल. सगळे गुलाम बहुजनांचे. अरे तुमच्या पोराबाळाच्या भविष्याचा विचार करा. पूर्ण फ्रॉड इलेक्शन. 4 पासून सुप्रीम कोर्ट म्हटलं काय होतं, पट्टी होती. 13 मध्ये म्हटलं इट इज नॉट फेअर व्होटिंग मशीन. कोण बसले आहेत सगळे. अरे कुठं आझादी मिळाले तुम्हाला, कोण राज्य करतायत इतके कूर. अरे कुठं ब्रह्मा पैदा झाले, याच्या बापाचा देश होय का रे. एवढं तरी विचार करा ना. हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि निजामी मराठा 200 फॅमिली राज करतायत. आज इतके माजल्यात. आतंकवादीचं बिल आणून एकाने आम्हाला मारणार आहेत. अरे मारा. आमच्या शूद्र अतिशूद्र लोकांनी 1000 वर्षापर्यंत जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, जिजाऊ लढली अन्यायाविरुद्ध तलवार घेऊन, शिवाजी महाराज लढले, सगळ्यात टॅलेंटेड राजे. 63ला 1663ला त्यांनी म्हटलं खबरदार मोगलांना आणि डच लोकांना, ख्रिश्चन लोकांना. आणि आज काय दशा झालेली आहे. फ्रॉड इलेक्शन 30 वर्ष. अरे पूर्ण 52 वर्षापर्यंत यांनी 75 वर्षापर्यंत आमच्याशी बैमानी केलेली आहे. आम्ही एवढं हुशार आहोत शूद्र अतिशूद्र लोक. स्वतःच्या पोराचं करा. आणि त्यानंतर बघा दादांनो 14 मध्ये कोण आलेत. बाप येते पेगॅसस आणलं लक्ष्मी शुक्ला. आणि 14 मध्ये यांची कुर्ता बघा. त्या गोपीनाथ मुंडेला सगळं ईव्हीएमचं माहीत होतं. जॉर्ज लोयाला मारण्यासाठी त्याला एक ड्रायव्हरच्या थ्रू त्याची हत्या केली. अत्याचार सांगतो मी एक एक. आणि आज भीमा कोरेगाव सारखे कोण आनंद तेलटुंबे, म्हणजे यांना आमची किंमत नाही. जनावर. अरे असे मरायचं आहे, असे मरायचं. या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोबत जन आंदोलन करू. आणि हा आतंकवादी, हे आतंकवादी बलात्कारी खुनी यांनी या 90% जे तेली कुणबी कलार आणि सोनार आणि निजामी मराठे हे कूर. बघा ना स्वतःला क्षत्रिय समाजात ताकदवान त्याचा उपयोग करतात. अजूनही यांना शरम नाहीये. आत्ता काल त्या वाढदिवसाला शरद पवार मध्ये सगळ्यात टॅलेंटेड, बरोबर आहे. बघा दादांनो किती कूर लोक आहेत हे. 28 लोकांना मारलं. एवढे मोठे मोठे लीडर लोक 84 वर्षापासून बसलेले आहेत. बघा तुम्हाला सांगतो अन्याय त्याच्या. मराठवाडा विद्यापीठासाठी ऐका रे संविधानचे देशद्रोही डॉक्टर नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर, श्याम मानव, जेवढे इंजिनिअरिंगचे PhD केलेले, जेवढे डॉक्टरचे PhD केलेले आणि हे जेवढे इतिहासकार आहेत तेवढे गुलाम. कोणाचा इतिहास, कोण आहेत रे हे लोक. किती कूर लोक आहेत हे. बाहेर आलेले येऊदी यांच्या बापाचा देश होय का रे. कधी अक्कल येते तुम्हाला. आणि त्यानंतर जेवढे डॉक्टरेट केलेले आहेत LLB मध्ये सगळ्यांना सांगतो, मला सामाजिक याच्यावर आणि पॉलिटिक्स याच्यावर विचारायचं. एवढा अभ्यास केला मी पण. इंजिनियर ऑफ कांशीरामच्या ऑफिसनंतर मी त्याच ऑफिसमध्ये रिटायर झालेलो आहे. कोणाच्या बापाला नाही भेट. मरून जाईल आणि चॅलेंज करा. पुण्यात राहतो. आणि त्यानंतर बघा दादांनो यांनी पेगॅसस आणून विठ्ठलराव विखे पाटील त्याचं पोरगं आणि भीमा कोरेगाव करून कोण, हा फडणवीस करणारा, हा विटनेसवाला हिटलरचा अवला शरद पवार, तो मिलिंद एकबोटे आणि आंब्यापासून पोरं करणारा होडकरचा हा पडळकर, सगळे गुलाम. आणि त्यानंतर बघा दादांनो आज पूर्ण फ्रॉड इलेक्शन 30 वर्षापासून 19 मध्ये VVPॅटची पर्चीची गिनती करायचं केले का रे. आणि सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार 23 मध्ये 2 पोरांना घेऊन.
आणि 24 पासून कायदा केलाय दादांना यांनी. 19 मध्ये यांनी इलेक्शन जिंकण्यासाठी तोच ललित प्रभात पुलवामामध्ये त्याने 40 पोरांना मारलं. त्या आमच्या राजबला 100. हा सगळं अधिकार यांच्या हातातच आहे. म्हणजे क्रूरता बघा यांची, एवढी क्रूर. अरे कोणी असो, तुमचं सगळं लुटणारे कायदे केल्यात या दोघांनी मिळून. काँग्रेस BJP अलायन्सचे जे हिटलरपेक्षा 400 पटीने, ते सांगतो खरं आहे का खोटा एवढं विचार करा. आणि 20 लाख मशीन गायब आहेत. EDRने केस टाकलेली आहे. 23 मध्ये 2 पोरांना पाठवून फायनान्शियल याच्यात डिसेंबर 23ला हरामखोर हे इंडिया अलायन्सचे लोक. बघा तो खडगे 2.5 करोड रुपये घेते आणि सगळ्यात जास्त सॅग्रेशन कर्नाटकात. संविधानचे देशद्रोह असे लोक बसलेत राजकारणात. आणि भूषण गवई झाल्यानंतर त्यांनी म्हटलं व्हीव्हीपॅटची पर्ची द्यायची. 18 एप्रिल 1924ला खन्नासाहेब दत्तासाहेब त्याला विचारलं, तो म्हणतो इंग निघून जातो. आणि इलेक्शन झालं दादांनो. 538 ठिकाणी फ्रॉड. हे का डेमोक्रेसी आहे का? EVMनी हरियाणात फ्रॉड, हां त्याच्यानंतर राजस्थानला फ्रॉड, MP ला फ्रॉड, महाराष्ट्रात फ्रॉड. पण कोणी जन आंदोलन करत नाही. काय राहिलं आहे तुमचं? कुठं मिळालं आहे तुम्हाला आजादी? 90% लोकांना. आणि हे कूर बघा, आतंकवादीचा कायदा आणून. जगामध्ये असा कायदा नाही तर जगात कुठं ब्रह्मा आहे का? माझ्या सगळ्या संविधानवादी 90% एवढंच विचार करा. अरे कधीपर्यंत तुम्ही गुलामगिरी? अरे संतांनी, राजांनी, सगळ्यांनी 1000 वर्ष आहुती दिली शुद्र अतिशुद्र लोकांनी. आणि हे सगळे ते आतंकवादी देशद्रोही. फक्त एकीकडे NDA, एकीकडे इंडिया. आणि यांचे क्रूरता बघा दादांनो. BJP काँग्रेस अलायन्सच्या MP MLA लोकांनी म्हणून डोकं कुणाचं चालत आहे? आर्यचं. तोच तर शिकलाय. यांना काय अक्कल आहे? यांना आमची 3 वर्षाची पोरगी पाहिजे. बघा ना, 9वा वर्ग गुंडा मुतुका म्हणतोय तो, 12वी पेक्कड. हां आणि हे मौत के सौदागर म्हणतो या ठाकरे अवलादींना. आठवा तुमचे आजोबा आणि तुमचे बाप काय होते ते. ललित प्रभातने एवढं केल्यानंतर महाराष्ट्र लोकांना यांना रक्त पाहिजे. माझ्या महाराष्ट्र उठा. जन आंदोलन का एकमेव व्यक्ती आहे महाराष्ट्रातले ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. आणि सगळे लोक गुलाम. दादांनो यांनी इलिगल ॲड केलेत बघा. द्विपक्षीय प्रणाली. इंडिया अलायन्स जाईल, NDA अलायन्स. कोण होय रे? अरे कोण होय? ज्यांनी विश्वरत्नाचं खून केलं, हां जे OBCचे दुश्मन काले करायला होऊ दिलं नाही, ज्यांनी क्रिमिनल लावलं, ज्यांनी EVM आणलं, हिंदू मुस्लिम करून कत्ल केली. खोटा आहे का हे? अरे तुम्हाला सांगणार कसं? जगात असं कोणी माणूस आहे का आपली कुर्ता दुसऱ्यांना सांगाल? हा माझा गुरु मोहम्मद देशमुख आणि मी आहे. 3% लोकांनी 75 वर्षापासून मनुस्मृती रुलिंग करून 90% गुलाम आहे. हे PDF त्या कोकाटेच्या प्रकाशनात आहे. संदेह तोच मला विचारतो काय करायचं. अरे अक्कल नाही का तुम्हाला? काय रे मराठाच्या विद्वान लोकांना डॉक्टरेट झालेला आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वामन वैष्णव. खोटा आहे का रे? हां अरे खोटा आहे का? आमची माय का इथं झोपली होती कुत्र्या डुकराजवळ? खोटे आदिवासी. 50चा दाखला आणा. आणि 52 पासून कोण बसले आहेत या महाराष्ट्रामध्ये? कोण होय काँग्रेस BJP? अजून तरी आली आहे का जाग? या माझ्या लोकांनो, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोबत एकटा लढतोय. आतंकवादी कायदा आणला. शरम नाही यांना, शरम. आणि त्याला वाढदिवसात देतात हे सगळे. हा ठाकरेचा अवलाद. मौत का सौदागर. मुंबईच्या लोकांनो, खोटं असेल ना नीरज टाकलेलं हे टाका. हेमंत करकरे सारखं याला मारून टाकलं 26/11चा ऑफिसरला. जॉर्ज लोयाची हत्या केली. गोपीनाथ मुंडेची हत्या केली. 114 गोंडगोवारींना मारलं 94 मध्ये. घाटकोपरमध्ये 11 लोकांना मनोहर कदम मारलं. शिवसेना BJPची गव्हर्नमेंटनी. खायल राजकांड. हा नाना पडोरे गुंडा. हा तेलकुंबीचा खासदार होता त्यावेळेस BJPचा अध्यक्ष. बघा हे सगळे गुंडे, मवाली, बलात्कारी, खुनी कोण बसले आहेत. अरे दादानो, त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल काय आहे? जजचा पोरगा जज. हां पोलीस कमिशनर कोण बसलात 50 पासून? अरे कोण बसलात? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, सुप्रीम कोर्टमध्ये IAS ऑफिसर, कलेक्टर, पोलीस कमिशनर कोण बसले आहेत पूर्ण भारतात. आणि हे बदमाश प्रेस मीडिया, बेईमान, सगळ्यात बदमाश ही लोकमत, TV9, ABP न्यूज, पुढारी, मट्टा. आणि यांना हे दलाल भडवे लोक, हे लोक 90%चे दुश्मन.
जगातले सगळ्यात कोर मीडिया, तुम्ही थांबा, जग बघताय तुमचा तमाशा. तुम्हाला अहंकार चढला आहे ना. अरे आम्ही का 90% मरायला तयार झालो का रे? तुम्हाला तर मारणारच आहे ते ईडी सीबीआय तुमच्यासोबत. कायदा चाललाय आता तुमच्या प्रॉपर्टीला जेलमध्ये टाकायला. अरे आम्ही नाही भेट, आम्ही त्यांच्या औलादी आहोत. संतांची, आमच्या मायबापाने संत शिकवलं. माझ्या बापाला सगळे ओळखतात, हे पॉलिटिक्सचे लोक. उमरेडला राहणारा काकाजी चिकनवाले सगळ्यांनी टेस्ट पाहिले, जेवढे बायका माणसं आहेत तेवढ्यापासून. संताची पंढरपूरला यायचे, देऊ आळंदी, बाकी कुठं नाही गेले, काळा धागा सुद्धा बांधला नाही. अशा याच्यात मौरवंशी नागवंशी हा बिरसा मुंडाचा रक्त आहे उमरेडला जन्मलेला. फुकट नाही. इंजिनियर शिकलो शाहू महाराजा भूमीत, कानशिरामच्या ऑफिसमध्ये इंजिनियर रिटायर झालो. आणि आताही हा पहिला 60 वर्षानंतर जन्मलेला. विचारा प्रश्न, किती तुमचे टॅलेंटेड आहेत. मराठपर्यंत बोलेन. सगळ्यात बदमाश या महाराष्ट्राचे पोलीस कमिशनर एडीओ, आणि हे बदमाश सगळे बलात्कार खुनी सगळेचे सगळे. हे का लोकशाही आहे? त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल सगळ्यात कॅटेगरी. कर्नाटकात कुणाची गव्हर्नमेंट आहे रे? हा सगळ्यात गद्दार हा राजीव गांधी, राहुल गांधी. हा राजीव गांधी गद्दार, हा जवाहरलाल नेहरू गद्दार. आणि आम्हाला हे प्रेस मीडिया मूर्ख बनवते. आणि त्यानंतर EWS इलेक्शन, हा सगळ्यात डेंजरस CCNPR. हा देश आमचा होय का रे? आम्हाला विचारतात. अरे हे का बाहेर आलेले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि निजामी मराठा? अरे तुम्हीच का माणसं आहात का? आम्ही का जनावर आहोत का? गरीब मराठा, गरीब OBC, SC ST आणि मायनॉरिटीचे लोक डोळ्यात दिसत नाही? आई आणि बाप इथंच आहे. माझ्या महाराष्ट्र लोकांनो सगळ्यात श्रीमंत आहे. या तुम्ही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर एकटा लढतोय आणि हा कायदा आणलाय. अरे मी तुम्हाला फुकट शिक्षण देतो, माझ्याकडे बुद्धी आहे, काही पैशाची कमी नाही. नदी आटून जाईल पण पैसा आटणार नाही, एवढा पैसा या महाराष्ट्रात आहे. तो समृद्धीमधला राधेश्याम मापलवार 3000 करोडची प्रॉपर्टी, 3 बायका. ऋषी सुनेक पडल्यानंतर 24 लोकांकडे एवढा पैसा आहे दादांनो. अरे एकाच्या पैशाकडे 5,00,000 करोड, एकाचं सोडून राहिला पैसा. पण हे हरामखोर किती बेईमान लोक आहेत सांगा दादांनो. आहे का यांना दयामय? कोण चालवत आहे? कुठं आजादी मिळाले? आणि आमच्या समाजाचे डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, आणि हे सांगा फक्त स्वार्थ. अरे तुमचे हिशोब द्यायचे आहे तुम्हाला प्रॉपर्टीचं. 85% लोक जे आहेत त्यांचं CCNPR करून त्यांना जेलमध्ये टाकतात. व्होटिंगचा अधिकार 13 कोटी पोरं फिरचे आहेत. आणि 19च्या इलेक्शनला बायकॉट करत कोरोना आणला, 800 लोकांची हत्या केली. गेला का हा बेईमान गिरगिट? म्हणजे याच्या आजोबा, याच्या बाप, आणि हा सांगा पंडित. आणि हे पंडित कोण आहे त्या पार्ट्या? बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला कोण होते रे? कोण करतायत राज्य? अरे जगाच्या पाठीवर आहे का असं? तुम्हाला भीती नाही ना? जग तुमची कत्ल करणार आहे. तुमचा एक भाऊ नेतन्याहूने असंच केलं, त्याची हालत झाली आहे. अरे आम्ही 90% आहोत. इतिहास आहे, इतिहास सांगितलंच नाही दादांनो तुम्हाला. आमचे गुरु जे मामा देशमुख आहे त्याला मूर्खात काढले यांनी. आणि हा बघा निजामी मराठाचा हिटलर. साळ्यांकी आमचा भाऊ 90 वर्षात मोठा आहे. आणि कोणाला देतो? बाबासाहेब पुरंदरे, जो 12वी पास आहे, काल्पनिक. कारण यांना काही कष्टच करायचं नाही ना. 61 लाख रुपये का खासदाराला, हा, आणि आमदाराला 12 लाख. आणि हे CCNPR करून सांगा. त्यानंतर EWS इलिगल रिझर्वेशन, ब्राह्मण क्षत्रिय हे काय गरीब आहेत 3 दिवसात. हे मायावतीचं पाप. कानशिरामची चळवळ विकून 30 वर्षामध्ये यांनी फ्रॉड इलेक्शन घेऊन तिला डोक्यावर बसवलं आणि तो पुष्पशृंग बसलाय तिथं. त्याच्या बहिणीला नाही भेटू दिलं, बँक अकाउंट नाही, मेलेल्याचे कपडे घातलेत. आणि त्यानंतर दादांनो 1 नेशन 1 इलेक्शन आणि EVMने फ्रॉड, वोटाचा अधिकार गेला. 1000 वर्षांतर स्वाभिमान जगाला 1 मताचा अधिकार दिलं, त्याची सुद्धा हत्या केली. खोटा इतिहास आहे हा. मी इतिहास सांगण्याचं काम करतो. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटले होते मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. बघा हे बाबासाहेबाचा अवलादी हा डॉक्टर नरेंद्र जाधव 6 डिग्र्या घेतलेला, तो फुले शाहू आंबेडकर, शिवाजी माझा अवलाद, उज्ज्वल निकम हरामखोर, बैमानी केली खैरलाच्या कांडात. आणि त्या हेमंत करकरच्या जात करा ना मुश्रीफ साहेबांना अटक. हा दाभोलकरला मारलं, याला मारलं. हा काय आहे काय? हे काही शरम विरम वाटत नाही का रे? अरे हे लोक इतके क्रूर आहेत. हे यांच्या बापाचा देश होय? आज 21वी सदी आहे ना. सांगा ना कुठं असं अत्याचार होत आहे तर. आणि सगळ्यात जास्त यांची जळ आहे महाराष्ट्रात.
हे महाराष्ट्रातून गेले ना दादांनो, करू एक क्रांती. अरे देऊ यांच्याकडे, या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोबत आहुती देऊ एक. आमच्या 1000 वर्ष पद्धतीने या महाराष्ट्रात खोटा इतिहास आहे का? अरे तुम्हाला सांगणारेच बेईमान आहेत, कारण हेच बसले आहेत ना 5000 वर्ष ना 75 वर्षापासून. आणि यांना काय पाहिजे? निजामी मराठ्यांना हरामाचा पैसा, गुंडा गर्दी आणि आमच्या बायका पाहिजे. बघा ना 9वा वर्ग पास, गुंडा 12वी नापास, 1500 रुपये आमच्या आया बहिणी. तो मौत का सौदागर, ठाकरेचा औलादी हिंदू मुस्लिम कत्ल करणारे सोडवलं ना आमच्या प्राचा साहेबांनी. 20-19 वर्षांतर बिचारे फ्रॉड किती आहेत. अरे कधी उघडेल डोळे, किती हे क्रूर लोक आहेत सांगा. कधी तुम्हाला मिळालं? कोणी बनवलेलं आहे? हे सगळं यांनी बनवलं आहे. काँग्रेस बीजेपी पहिल्यांचे हिटलरपेक्षा. आणि हे मेन हे 3% लोक, यांच्या डोक्याने देश चालत आहे. आम्ही त्यांच्यापेक्षा किती पद्धतीने हुशार आहोत. आणि दादांनो त्यानंतर बघा, बाबासाहेबांनी म्हटलं शिकलेल्या लोकांनी गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. हे मी करतो. स्वतंत्र, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटी. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं ऐसा भी वक्त आ सकता है आपको लाठी गोली भी खाना पड़ सकता है. कोणी म्हटलं? कांशीरामजींनी. दुसरा व्यक्ती अतिशूद्रातला भारताला जागवणारा, आणि त्याची दशा काय केली, बदनाम करून टाकलं कांशीरामजीला. तिलक तलवार ज्यांनी आमच्या 5000 वर्षांना, आता 7 महिने अगोदर कॅन्डिडेट उभं करून माल पैसा आणि वाचून. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं अन्याय सहन करने वाले से अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है. 100 दिन भेड़ बकरे के एक दिन शेर के समान मरेंगे. आमची सुरुवात खोटा इतिहास आहे का याच महाराष्ट्रात 3 करतात. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं, कांशीरामजींनी म्हटलं आपको लाठी गोली भी खाना पड़ सकता है. चमचा युग, व्यक्ती पूजने इंसान गुलाम. हे आमचे साहेब आज बघा फॅशन झालेलं आहे. सगळे महाराज लोक यांनी जे काढलं आहे रामदासी सजन आव्हानी, कुठं? इथं त्र्यंबकेश्वरला वेश्या व्यवसाय. आणि मोरे महाराज रखवालीदार, त्याला पण भेटते. आणि आज याची बायको म्हणते देऊन टाका वेश्या व्यवसाय सर्टिफिकेट. ती एक बाई म्हणते एका टांगा 56, दुसऱ्या टांगा 56. आणि हा भागवत 3 करा. अरे 5 बात 41 लाख. किती बायका केल्यात रे यांनी. अरे कुठं आहे तुमचं डोकं? आणि दादांनो त्यानंतर बघा बाबासाहेबांनी म्हटलं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोगों के हाथ में अगर संविधान रहेगा आपको न्याय नहीं मिलेगा. एवढ्या मोठ्या विश्वरत्नाला मूर्ख बनवलं, त्याची हत्यासुद्धा करून टाकली दादांनी. तुम्ही की झाड की पत्ती आहे. आणि हे बघा गुलाम, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट हिस्ट्रीच्या पूर्ण गुलामच आहेत. आणि संविधान किती खराब असू द्या, 90% लोक जातील संविधानवादी. म्हणून आम्हाला मारण्यासाठी ह्या सगळ्यांनी मिळून निजामी मराठाच्या 200 फॅमिली आणि हे तेली कुणबी कलार बघा, वटशेट्टीवार कोण होय, कलार 12वी नापास. हा नाना पडोरे गुंडा, खैलराजी कांडचा मास्टर पाईन, बीजेपीचा खासदार, काँग्रेसचा अध्यक्ष, बघा हे सगळे. आणि तो शिक्षण सम्राट, जी मिडो सम्राट, त्यानंतर शुगर फॅक्टरीचे सम्राट, कॉर्पोरेट बँकचे सम्राट, कॉर्पोरेट सम्राट आणि राजकारणाचे सम्राट, काका मामाच्या जे 6 पाड्या, तो बंटी पाटील, PD पाटलाचा पोरग. सांगा म्हणजे आम्हाला हे कुठपर्यंत आहेत. अरे मरू, त्यापेक्षा मरू पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी. आम्हाला यांचं ज्ञान घ्यायचं आहे. अरे करा, किती आतंकवादी करतात. आणि अशा प्रकारे माझ्या दादांनो, माझे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे प्राचासाहेब भानुप्रतापजी, बलराज मलिक, बहुजन समाजाचे गौतम साहेब, मंडल साहेब, सगळे माझे एडीआर आणि माझे मोठे बंधू BJ कोळशे पाटील, हायकोर्टचे जज आहेत दादांनो. बघा दादांनो, 82 वर्षाचे झालेत, आम्ही लढतो आहे या संविधानासाठी. मरू आम्ही. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि मानवता, इन्सानियत आहे का जगामध्ये? असं कुठं ब्रह्मा जन्मला आहे का रे? अरे एवढं तरी विचार करा ना. का पत्करून टाकले गुलामी? ह्या कोणाला सोडणार आहेत? यांना ताकदीचं आहे ना ह्या निजामी मराठ्यांना? अरे ताकद तुमची नाही. हा आतंकवाद तुमच्यासाठी केलेला आहे, तुमच्यासाठी. जेलमध्ये टाकायला तुम्हाला प्रॉपर्ट्या लुटून. तुम्ही झोपा काढा. या शरद पवारलाही सांगतो मी. आणि काय सुपड्या माझी बहीण, जगाला मूर्ख समजता का? अरे सॅटेलाईट दिसते, एवढं मारलं निरपराध लोकांना तुमच्या लकडी येणार कधी? तुम्हाला काय बायका पोरगी नाहीत का रे?
हे तर हरामखोर निघाले आहेत पोलीस कमिशनर हे, कारण सगळे तेज बसत आहेत भावांपासून जजपासून. कोण होत हे, कोण शिकलेले आहेत, कोणाचं डोकं आहे, कधी कष्ट केलं का रे निजामी मराठ्यानं? ते गरीब मराठा मरत आहे तिथं. हा गरीब ओबीसी, आमच्या होता पंचायत खोटा आदिवासी. अरे शरम बिरम वाटते का या आदिवासीचा? काय रे वामन मेश्राम, पूर्ण फ्रॉड इलेक्शन घेऊन. आणि माझ्या लोकांनो, ॲडव्होकेट प्रकाश आम्ही भागीदारी, वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन, वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्ट ऑर्गनायझेशन आम्हाला खरबो रुपये दिले होते ह्या 90च्या साक्षरता अभियान पूर्ण साईन करून. त्यानंतर वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्टमध्ये हे बदलापूर EVM बीड मारतात निरप्रसारखे कुत्र्यासारखे. 3 वर्षापूर्वी बलात्कार खून करतात. अरे हे काय काय चाललंय? काही शरम बिरम वाटत नाही का तुम्हाला? काय रे हरामाचा? अरे तुमचा सगळा पैसा जाणार आहे, काळजी नका करू तुम्ही. त्यानंतर वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्टमध्ये हे सगळं बदलापूर बीड परभणी आणि EVMचं. दादानो जन आंदोलन करू. एकमेव व्यक्ती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आज EVMसाठी 20 वर्षापासून लढत आहेत. जन आंदोलन आणि आतंकवादी काय शरम बिरम वाटत नाही का तुम्हाला? काय विचारतो मी, अरे फडणवीस आहे का हिंमत? दाखव कुठं ब्रह्मा पैदा झालाय तर. खरं आहे का खोटा आहे? 1% जरी खोटा असेल, मी पण पुण्यात राहतो, माझी फी द्या आणि विचारा प्रश्न. जेवढे टॅलेंटेड आहे 6 तासापर्यंत 2 तासात तुम्हाला सांगतो जेवढे टॅलेंट आहेत सगळ्यांना. चला दादांनो, माझं शेवटचं स्लोगन आहे आता. आमच्या याच्यात 2 पार्ट्या आहेत 90% बहुजनांचं. एक आहे कांशीराम गुलाम समाज पार्टी, त्यांचं नारा आहे हाती चलेगा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पुंगी बजाएगा. पुंगी पुंगी पू का 3 वेळा माल घेतला आहे ना. आणि दुसरी आहे मरेंगे मिटेंगे, कांशीराम आजाद समाज पार्टी, मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए. और EVM से पूरे भारत देश में और महाराष्ट्र में 30 साल से वोटिंग के विरोध में पूरे संविधानवादी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय आणि 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या अंडरमध्ये आंदोलन करू. आपल्या देशातली किंवा आपल्या महाराष्ट्रातील कुठल्याही जाती धर्माची मुलगी सून आई आणि पोराच्या स्वाभिमानासाठी जन आंदोलन करून यांना गोळ्या मारू द्या. तर त्यांच्या स्वाभिमानासाठी वेळ आली तर भीमा कोरेगाव करून बलिदान करू. आम्ही बुद्धाला आणि संविधानाला मानणार लोक. आजादी की तिसरी लढाई, जय शिवराय जय भीम जय संविधान. सांगा कुठं आजादी मिळालेली आहे? किती क्रूर लोक आहेत. चला दादांनो जन आंदोलन करूया. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब भारतातील एकमेव व्यक्ती, आणि त्यांना बदनाम करता प्रेस मीडियावाले. काय रे कुलकर्णी हरामखोर, हां कुठं आहे रे ब्रह्मा अण्णा? निरंजन टकले डोळे उघड्या आता. चला दादांनो, जनावर समजता का तुम्ही आम्हाला? अशा पद्धतीने जय शिवराय जय भीम जय संविधान जय बिरसा मुंडा.